नमस्कार मंडळी, मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अळूवडी। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत, त्याच्या मागचा देठ आणि मागच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये मी वाटण टाकणार आहे। वाटणासाठी घेतलेलं आहे आपलं थोडंसं भाजलेलं खोबरं, अद्रक, कोथिंबीर, मिरची, लसूण, गरम मसाला, धणे आणि जिरं भाजलेलं, तीळ, हळद, तांदळाचं पीठ, चिंच आणि गूळ, थोडं पाणी टाकून त्याचं मिश्रण घेतलेलं आहे, बेसन, हिंग, मीठ आणि तळण्यासाठी तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आहे ना, मी आपली पानं आहेत ती लाटून घेणार आहे। आता इथे आहेत ना आपली पानं लाटून घ्यायची आहेत। जेणेकरून त्या शिरा असतात त्या पूर्ण प्लेन होतात। अशा प्रकारे मी संपूर्ण पानं लाटण्याने अशी लाटून घेणार आहे। आता इथे मी संपूर्ण पानं आपली लाटून घेतलेली आहेत। आता मी वाटणाची तयारी करते। वाटणासाठी घेतलेलं आहे आपले सुकं खोबरं, अद्रक, मिरची, लसूण, कोथिंबीर, धणे आणि जिरं, भाजलेलं धणे आणि जिरं घ्यायचं आहे। आता हे मी बारीक वाटून घेते। हे पहा, इथे मी संपूर्ण बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण अळूवडीसाठी मिश्रण तयार करून घेणार आहोत। सर्वप्रथम मी हे वाटून घेणार आहे। तीळ, गरम मसाला, हळद, बेसन घ्यायचं आहे, थोडंसं तांदळाचं पीठ, मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी आपलं थोडासा हिंग, आणि आपला गूळ आणि चिंचेचा कोळ। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा प्रकारे मी पीठ काढून घेतलेलं आहे। मीठ टाकायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे। आता इथे मी अळूवडीचा रोल करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी सारण लावून घेते। सारण व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं आहे दोन्ही साइडने। हे एक पान असं उलट टाकायचं आहे।
आता हे पण ह्या साईडने असं उलट आता सरळ लावायचं आहे। एक आपण उलटा लावलो ना, हे सरळ चांगलं सर्व साइडने सारण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता हे मी मोठं पान लावलं आणि संपूर्ण पॅक केलं। आता हे वरचे टोक दोन्ही साइडने असे फोल्ड करायचे आहेत। सारण लावून घ्यायचं आहे। तर ह्या साइडने फोल्ड करायचं आहे। पुन्हा दुसरी साइड पण फोल्ड करून घ्यायची आहे। खालची साइड फोल्ड करून घेतली। आता ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। आता इथे मला धागा लावायची आवश्यकता वाटत नाही। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही धाग्याने त्याला गोल गुंडाळू शकता। असा आपला रोल रेडी झालेला आहे। आता मी चाळणीत तेल लावून ठेवलेलं आहे। आता हा रोल चाळणीत ठेवते। अशा प्रकारे मी दुसरा रोल सुद्धा करून घेणार आहे। प्रकारे सर्व रोल मी करून घेतलेले आहेत। आता हे मी 15 ते 20 मिनिटं वाफवून घेणार आहे। इथे आपल्या वड्या मी 15 ते 20 मिनिटं आता उकडून घेते। 10 ते 15 मिनिटांनी आपल्या आलूवडीचे रोल शिजले आहेत। आता हे थंड करून आपण ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथे मी आपली आलूवडी कट करून घेतलेली आहे। आता ही मी शॅलो फ्राय करून घेते। आता इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेलामध्ये आलूवडी सोडते। आणि आपल्या दोन्ही साइडनी चांगला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपली आलूवडी पलटून घ्यायची आहे। आणि आता ह्या बाजूने सुद्धा चांगली तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही साइडने आपल्या आलूवड्या कुरकुरीत तळून झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या आलूवड्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।